नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेबळे. मित्रांनो, मागेल तिला सोलर पंप योजनेअंतर्गत 90 ते 95% अनुदानावर मित्रांनो, सोलर पंप जे आहे ते शेतकऱ्यांना भेटणार आहे. मित्रांनो, यासाठी नवीन वेबसाईट सुद्धा राज्य शासनाने लॉन्च केलेली आहे. मित्रांनो, जर का तुमची शेतजमीन ही 2.5 एकराच्या खाली असेल, तर मित्रांनो तुम्हाला 3चा पंप भेटेल. जर का मित्रांनो तुमची शेतजमीन ही 5 एकराच्या आत असेल, तर तुम्हाला 5चा पंप भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो तुमची जमीन जर का 5 एकराच्या वरती असेल, तर तुम्हाला 7.5चा पंप जो आहे तो भेटणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे, तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला 7/12 लागणार आहे. 7/12 वर मित्रांनो तुम्हाला विहिरीची किंवा बोरीची नोंद असणं आवश्यक आहे. त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे, बँकेचं पासबुक लागणार आहे किंवा कॅन्सल चेक तरी असला तरी चालेल. त्यानंतर एक पासपोर्ट साइजचा एक फोटो लागणार आहे. मित्रांनो, यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे. तर हाच ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो सर्वात सर्वात अगोदर आपल्याला mahadiscom.in/solar या वेबसाईटवर यायचे. याची डायरेक्ट लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. मित्रांनो, इथे आल्याच्यानंतर सर्वात अगोदर मित्रांनो या वेबसाईटचा जी भाषा आहे ती आपण मराठीत करून घेऊ. इथं कोपऱ्यामध्ये मराठी आहे. ते मराठीवर केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता ही वेबसाईट जी आहे आता मराठीत झालेली आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं योजनेची माहितीवरती क्लिक करून योजनेचे जे वैशिष्ट्य आहे, त्यानंतर लाभार्थी निवडीचे जे निकष आहेत, ते इथं सर्वात अगोदर एकदा वाचून घ्या. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी आता लाभार्थी सुविधा म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. याच्या अंतर्गत तुम्हाला अर्ज करा म्हणून एक ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे हा अर्ज ओपन होईल. इथे एक इम्पोर्टंट नोटीस तुम्हाला दिलेली आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्ही इथं जर का तुम्हाला इंग्लिशमध्ये येत नसेल, तर मित्रांनो तुम्ही इथं ही वेबसाईट इथं मराठीत कन्व्हर्ट करा. इथं मराठीत केल्याच्या नंतर मित्रांनो पाहू शकता हा जो अर्ज आहे संपूर्ण तुम्हाला मराठीत येणार आहे. तर इथं सर्वात अगोदर आपण भाषा बदलू. भाषा बदलल्याच्या नंतर पाहू शकता मराठीमध्ये केलेली आहे. संपूर्ण फॉर्म जो मराठीत आलेला आहे. आता मित्रांनो इथं पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक खताचा इथं तपशील भरायचा आहे. जर का तुम्ही अगोदर पैसे भरून कृषी जोडणीसाठी पैसे भरलेले असेल, तर मित्रांनो या बॉक्सवरती टिक करायची आहे. तुमची इथं संपूर्ण माहिती भरायची आहे. जर मित्रांनो तुम्ही जर का नवीन असाल, पैसे वगैरे तुम्ही भरलेले असेल, तर हा ऑप्शन सोडून द्यायचा आहे. डायरेक्टली खाली यायचं आहे. अर्जदाराचं वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील भरायचा आहे. सर्वात अगोदर शेतकऱ्याचा आधार नंबर इथं टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर पुढे तुम्हाला योजनेचं नाव मागेल त्याला सोलर पंप योजना इथं ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर खाली तुम्हाला जिल्हा निवडायची ऑप्शन येईल. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमचा जो जिल्हा असेल तो इथून जिल्हा निवडा. जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर पुढे तुम्हाला तालुका निवडायची ऑप्शन येईल. याच्यामधून तुमचा तालुका निवडून घ्या. त्यानंतर गावाचे नाव, जे तुमचं गाव असेल मित्रांनो, या गावाच्या यातून तुमचं गाव इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला सर्वेक्षण क्रमांक किंवा गट नंबर ज्याला आपण म्हणतो तो इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर उपसर्वेक्षण क्रमांक इथं तुम्हाला इथं येणार आहे. तुम्ही जो गट नंबर टाकसाल त्याच्यानुसार. त्यानंतर मित्रांनो शेतीचा प्रकार इथं पाहू शकता. इथं तुम्ही पाहू शकता सेल्फ आहे किंवा मित्रांनो शेअर आहे. जर स्वतःची असेल तर सेल्फ करा. त्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता जमीन मालकाचं इथं नाव तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. याच्यामधून तुमचं जे नाव असेल ते तुमचं नाव दाखवलं जाईल शेतकऱ्याचं. त्यानंतर जमीन एकूण क्षेत्रफळ किती आहे जमिनीचं ते इथं तुम्हाला दाखवलं जाईल. त्यानंतर इथं अर्जदाराचं नाव आधारनुसार तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे पहिलं नाव. त्यानंतर इथं अर्जदाराच्या वडिलाचं नाव किंवा पतीचं नाव जे असेल ते इथं टाकून घ्या. त्यानंतर शेवटमध्ये तुम्हाला अर्जदाराचं आडनाव जे आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे. आता तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो लिंक सिलेक्ट करा. मेल, फिमेल, ऑथर जे असेल ते इथं टाकून घ्या. त्यानंतर इथं भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर टाका. त्यानंतर जात वर्गवारी जी असेल एस-सी, एस-टी, ओ-बी-सी किंवा जनरल जी असेल ती इथे तुमची कास्ट इथं सिलेक्ट करा. त्यानंतर इथं भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. पुढे तुम्हाला एक ईमेल आयडी विचारली जाईल. नसेल तर नाही टाकू शकता. जर टाकायचं असेल तर टाका, कंपल्सरी नाही. त्यानंतर अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाणचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे. ज्यामध्ये घर क्रमांक, त्यानंतर खूण, इमारत वगैरे. त्यानंतर जिल्हा निवडायचे ऑप्शन येईल. तुमचा जिल्हा निवडा. त्यानंतर मित्रांनो जे तालुका असेल त्या ठिकाणी तुम्ही राहत असाल तो तुमचा तालुका. त्यानंतर मित्रांनो गावाचे नाव येईल. गावाचे नाव इथे सिलेक्ट करून तुमच्या गावाचं नाव निवडा. त्यानंतर पोस्टल पिन कोड तुम्हाला विचारला जाईल. ज्या एरियामध्ये तुमचा पोस्टल पिन कोड असेल तो पिन कोड इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मग मोबाईल नंबर तुमचा टाका. त्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला दूरध्वनी क्रमांक असेल तर तो टाका, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक इथे टाकायची गरज नाही. खाली यायचं आहे. खाली मित्रांनो जलस्रोत आणि सिंचनाची माहिती द्यायची आहे. जलस्रोतचा प्रकार निवडायचा मित्रांनो. तुम्ही वेल, बोरवेल कुठल्या प्रकारचं तुमचा स्रोत आहे तुम्ही इथं निवडू शकता. विहीर जर असेल तर वेल निवडा मित्रांनो इथे. त्यानंतर सिंचनचा प्रकार पाहू शकता मित्रांनो तुम्ही मायक्रो, ओपन कोणत्या प्रकारे तुम्ही सिंचन करता ते इथे टाका. त्यानंतर इथे मित्रांनो पावसाची गुणवत्ता निवडायची आहे. यामध्ये तुम्ही हार्ड किंवा सॉफ्ट जे तुमची पाण्याची गुणवत्ता असेल ती इथून निवडून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो जलस्रोताची खोली किती आहे फुटामध्ये टाकून घ्यायची आहे. किती फुटावरती तुम्हाला पाणी आहे ते टाका. त्यानंतर पावसाळी हंगामात जलस्रोताची खोली जी आहे ती इथं फुटामध्ये टाकून घ्यायची आहे.
नाही टाकली तरी चालेल मित्रांनो. इथं लाल तारांकित नाही त्यामुळे हा जो 2 ऑप्शन आहे, हिवाळी आणि उन्हाळ्याची भरायची गरज नाही. त्यानंतर विद्यमान इथे तुम्हाला शेततळ आहे का? तर असेल तर येस करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर कूपनलिका मित्रांनो इथे पाहू शकता रुंदी किती आहे? असेल तर टाकू शकता, नाहीतर नाही सोडून द्या. त्यानंतर कृषी तपशील द्यायचा आहे. यामध्ये आता पिकाचा प्रकार, मागील वर्षी कोणतं पीक तुम्ही इथे घेतलं होतं रब्बी हंगामामध्ये 1 पीक घेतलं होतं किंवा 2 तो आकडा तुम्हाला इथे टाकून घ्या. त्यानंतर पिकाचा प्रकार शेवटच्या वर्षात तुम्ही खरीपमध्ये किंवा रब्बीमध्ये जे पीक घेतलं असेल ते निवडा. त्यानंतर किती पीक घेतलं होतं? 1 घेतलं होतं किंवा 2 घेतलं होतं, ते तिथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यमान पंप तपशील तुम्हाला आता खाली विचारलं जाईल. म्हणजेच मित्रांनो सध्या तुम्ही वापरत असलेला जो पंप आहे, तो इथं ते निवडायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला येस करायचं आहे. त्यानंतर विद्यमान पंपाचा प्रकार कोणता प्रकार आहे? एसी आहे किंवा डीसी आहे? तर इथं तुम्ही एसी सुद्धा वापरू शकता. त्यानंतर मित्रांनो विद्यमान उपप्रकार जो आहे तो निवडायचा आहे. ज्यामध्ये सबमर्सिबल पंप किंवा मित्रांनो सरफेस. तर इथं सबमर्सिबल पंप सेट निवडायचा आहे. त्यानंतर एच-पीमध्ये मित्रांनो किती एच-पीचा पंप सेट तुम्ही सध्या वापरत आहात, तर इथे तुम्ही निवडा 3चा किंवा 5चा जो असेल तो. विद्यमान पंप ऊर्जा स्रोत, तर इथे मित्रांनो येस म्हणजेच जे असेल ते करा. त्यानंतर मित्रांनो इथं ऊर्जा कार्यक्षम पंप इथे येस करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो लिटरमध्ये वार्षिक डिझेलची तुम्हाला आवश्यकता किती आहे? तर इथं तुम्ही वार्षिक किती डिझेल वापरता, ते इथे निवडून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला आवश्यक पंप तपशील द्यायचा आहे. ज्यामध्ये आवश्यक पंपाचा प्रकार तुम्हाला इथे निवडायचा आहे. इथं डीसी येणार आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला आवश्यक पंपाचा उपप्रकारमध्ये इथे निवडायच्यानंतर सबमर्सिबल किंवा मित्रांनो सरफेस जो पंप तुम्हाला हवा असेल तो इथे निवडा. त्यानंतर आवश्यक पंप श्रेणी जी आहे ती इथून सिलेक्ट करायची आहे. त्यामध्ये वॉटर येणार आहे आणि एच-पीमध्ये आवश्यक पंप श्रेणी. तर मित्रांनो तुमच्या जमिनीनुसार तुम्हाला जितकी तुमची जमीन असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे पंप निवडायचे ऑप्शन येणार आहे. तिथं तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मित्रांनो 3, 5 किंवा 7.5 जे जमिनीच्या हिशोबानुसार तुम्हाला इथं येणार आहे. आता आवश्यक पाणी उपसा जो आहे तुम्हाला मिनिटमध्ये देणं आहे, लिटर किंवा मिनिटमध्ये. तर इथं तुम्ही टाकून घ्यायचं आहे. आता खाली आल्याच्यानंतर तुम्हाला बँक तपशील विचारला जाईल. सर्वात अगोदर तुमचा बँकेचा अकाउंट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. टाकल्याच्यानंतर पुढे तुम्हाला खातेधारकाचं नाव, जे तुमचं नाव असेल बँकेच्या पासबुकवर तसं तिथं नाव टाकून घ्या. नाव टाकल्याच्यानंतर आता बँकेचा आय-एफ-एस-सी कोड जो आहे तो इथे टाका आणि बँक तपशील पहा. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो बँकेचं नाव इथे ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर एम-आय-सी-आर कोड सुद्धा ऑटोमॅटिक येईल. पुढे शाखेचं नाव सुद्धा इथं ऑटोमॅटिकली येणार आहे. आता तुम्हाला शाखेचं शहर आणि गाव जे आहे तिथं निवडून किंवा टाकून घ्यायचं आहे. यंत्रणा ही माहिती संपूर्ण भरल्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली एक घोषणापत्र आहे. त्यामध्ये तुमचं संपूर्ण तुमचं घोषणापत्र इथं तुम्ही एकदा वाचून घ्या. त्यामध्ये तुमच्या जमिनीचं संपूर्ण माहिती दिलेली असेल. खाली तुम्हाला 3 बॉक्स दिसत आहे. या तिन्ही बॉक्सवरती अशा प्रकारे टिक करा. टिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे. याच्यासाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कागदपत्र तुम्हाला पी-डी-एफ स्वरूपात अपलोड करायची आहे. ज्याची साईज 500 केबी पर्यंत असणं आवश्यक आहे. सर्वात अगोदर तुम्हाला सातबारा अपलोड करायचा आहे. विहीर किंवा कूपनलिका म्हणजेच बोरवेलची नोंद असणं आवश्यक आहे. जर का मित्रांनो विहीर सामायिक असेल तर तुम्हाला ₹200च्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र सुद्धा घ्यावं लागणार आहे सहखातेदाराचं आणि ते सुद्धा अपलोड करावं लागणार आहे. आता सर्वात अगोदर मित्रांनो इथं सातबारा अपलोड करण्यासाठी चूज फाईलवरती क्लिक करा. डिजिटल सातबारा मित्रांनो तुम्ही अपलोड करू शकता. याच्यासाठी चूज फाईलवरती क्लिक करून जिथं तुम्ही डिजिटल सातबारा डाउनलोड केलेला आहे, तिथून मित्रांनो तो अशा प्रकारे इथं अपलोड करा. अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर कार्ड जे आहे ते अपलोड करायचं आहे. अशाच प्रकारे चूज फाईलवरती क्लिक करून आधार कार्ड सुद्धा इथं अपलोड केलं. त्यानंतर आता रद्द केलेलं धनादेश किंवा बँकेचं पासबुक सुद्धा अपलोड करायचं आहे. चूज फाईलवरती क्लिक करा. तिथून पासबुक अशा प्रकारे अपलोड करा. त्यानंतर आता पासपोर्ट आकाराचा जो फोटो आहे, तो सुद्धा तुम्हाला पी-डी-एफमध्येच अपलोड करायचा आहे मित्रांनो. चूज फाईलवरती क्लिक करा आणि जो तुमचा पासपोर्ट फोटो असेल पी-डी-एफ स्वरूपात तुम्ही बनवलेला, तो सुद्धा इथं अपलोड करा. आता संपूर्ण असं अपलोड केलेलं आहे. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, त्यासमोर तुम्हाला अपलोडचे ऑप्शन आहे. आता या अपलोडच्या प्रत्येक ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अपलोड ची क्लिक करायला मित्रांनो, तर तुम्हाला पाहू शकता खाली 100% युअर अपलोड सक्सेसफुली तो आम्हाला ऑप्शन दिसेल. अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक ऑप्शनच्या समोर अपलोड ऑप्शन आहे, तो तुम्हाला क्लिक करायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन जे आहे ते सक्सेसफुली 100% अपलोड झालेले आहे. आता इतर कागदपत्रे मित्रांनो लागू असल्यास तुम्हाला अपलोड करायचे आहे. ज्यामध्ये मित्रांनो पाणी प्रस्तावित क्षेत्र जर का असेल, तर संबंधित जे आहे खात्याचा खातेधारकाचा ना हरकत दाखला तुम्हाला द्यावा लागेल. त्यानंतर मित्रांनो शेतजमीन, विहीर सामायिक असेल तर त्याचं सुद्धा प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल आणि अनुसूचित जाती जमाती जर का तुम्ही असाल, तर ते कास्ट सर्टिफिकेट सुद्धा जोडावं लागेल. जर नसेल तर हे ऑप्शन तुम्ही सोडून द्या. डायरेक्टली अर्ज जतन करावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता इथं तुम्हाला ओके करायचं आहे. अशा प्रकारचे ऑप्शन येईल. पुन्हा एकदा मित्रांनो या ऑप्शनला ओके करा. ओके केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला पुन्हा एकदा ओके करायचे ऑप्शन येईल. याला ओके करा. आता ओके केल्याच्यानंतर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुमचा अर्ज जो आहे तो यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. तुम्हाला इथं लाभार्थी क्रमांक दाखवेल, लाभार्थीचं नाव, त्यानंतर आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर, अर्ज केव्हा केलेला आहे तो दिनांक येईल. आता मित्रांनो याची तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकता किंवा मित्रांनो याला सेव्ह सुद्धा करून ठेवू शकता. तर अशा मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमचा सोलर पंपाचा अर्ज भरू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीपर्यंत व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.